symbols. For example, तर डाल्टनने Copper. काय केलं बघा, sulfur, hydrogen. त्याने काय केलं होतं, तर त्याने सिम्बॉल वापरले होते. कॉपरला रिप्रेझेंट करण्यासाठी सी आणि त्याच्याभोवती सर्कल काढलं होतं. सल्फरला रिप्रेझेंट करण्यासाठी प्लस साइन वापरलं होतं. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी एक विशिष्ट सिम्बॉल वापरला. का वापरला, तर त्यांना हे जास्त लवकर केमिकल रिॲक्शन्स लिहिण्यासाठी किंवा ते एक्सप्लेन करण्यासाठी किंवा समोरच्याला समजण्यासाठी त्यांनी याचा सिम्बॉलचा उपयोग करायला सुरुवात केली होती. डाल्टननं याची सुरुवात केली आणि बर्झेलियस नावाच्या सायंटिस्टनं चांगले डिटेल्स प्रकारे त्याचे सिम्बॉल्स तयार केले. Oxygen. We know how oxygen is important for living. Come, let us study about oxygen in brief. Oxygen occurs in nature in the gaseous state. Two oxygen atoms are joined together to form a molecule. आता इथं ऑक्सिजन नावाचा एलिमेंट आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, निसर्गामध्ये तो फ्री स्टेट मध्ये आहे, प्युअर फॉर्म मध्ये आहे. आता ऑक्सिजन जो बनतो निसर्गामध्ये तो कसा बनतो, तर ऑक्सिजनचे दोन वेगवेगळे ॲटम्स हे एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक मॉलिक्यूल बनतो. ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल. मॉलिक्यूल कोणापासून बनतो, तर ॲटम पासून बनतो, लक्षात ठेवा. आता एका ऑक्सिजनच्या एका मॉलिक्यूल मध्ये किती ॲटम्स असतात, तर लक्षात ठेवा 2 ॲटम्स असतात. कारण ऑक्सिजनचे 2 ॲटम्स जे सारखे दिसतात ते एकत्र येतात. दे आर लाईक, दे आर सेम, दे कम टुगेदर टू फॉर्म अ मॉलिक्यूल. ठीक आहे. हा, आता हे 2 आणि 8 काय आहेत तुम्हाला पुढच्या वेळी सांगेन मी, यावर्षी नाही सांगत. Of oxygen. Oxygen molecule has an independent existence. Oxygen present in the air is always in the molecular state. बघा, त्याने सांगितलं की ऑक्सिजन जो हवेमध्ये असतो तो इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र आहे, तो प्युअर फॉर्म मध्ये आहे. आणि तो स्वतंत्र आहे, इंडिपेंडेंट आहे आणि तो मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतो. म्हणजे काय, सगळे ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असतात वातावरणामध्ये, म्हणजे O2 असतो. मग एका मॉलिक्युल मध्ये किती ॲटम्स असतात म्हणून सांगितलं, 2 ॲटम्स असतात. ठीक आहे. Like atoms, molecules also cannot be seen with naked eyes. आता 2 ॲटम एवढे छोटे छोटे इतके सूक्ष्म एकत्र आल्यानंतर एक सूक्ष्म मॉलिक्यूल बनतो. मग ॲटम दिसत नसतील तर मॉलिक्यूल कसे दिसणार, ते पण नाही दिसणार. We cannot see them. Now, let us find answers for some questions. Which elements are present in air? Oxygen, nitrogen, hydrogen, argon, krypton, xenon are the various elements present in the air. हे एलिमेंट्स आहेत बरं का. पुन्हा एकदा बघा, हवेमध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे आहेत, हवेमध्ये आहेत. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड घेतलेलं नाहीये. का नाही घेतला, कारण क्वेश्चन काय होता, विच एलिमेंट्स आर प्रेझेंट इन एअर. मग एलिमेंट्स मध्ये कार्बन डायऑक्साईड येत नाही का, पहा. Now, is carbon dioxide an element? No, it is not. Carbon dioxide is formed when one atom of carbon chemically combines with 2 atoms of oxygen in the ratio 1:2. कार्बन डायऑक्साईड कसा बनलाय त्यांनी सांगितलंय की कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बन डायऑक्साईडचा एक मॉलिक्यूल कसा बनलाय, तर त्याच्यामध्ये ॲटम्स आहेत, 3 ॲटम्स आहेत कार्बन डायऑक्साईड मध्ये. कोणकोणते ॲटम्स आहेत, तर एक कार्बनचा ॲटम आहे आणि 2 ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत. अशा पद्धतीने हा, ते तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, कारण मी तर मोबाईलचं नेट घेऊन बसलोय, कारण वायफाय कदाचित स्लो पडतं मधून म्हणून. पण माझ्याकडे चांगल्या पद्धतीचं नेट आहे. ज्या मुलींना आवाज येतोय त्यांनी जरा आवाज येतोय की नाही सांगा व्यवस्थित. हो सर, येतोय ज्या मुलींना आवाज येतोय आपला व्हिडिओ शक्यतो ऑफ करावा, व्हिडिओ ऑफ करावा आपल्या, आणि मग तो आवाज येईल व्यवस्थित. वेळ कमी आपल्याकडे, पुढे जाऊयात, कारण मला अजून 1 तास घ्यायचा आहे. 10 मिनिट उरलेले आहेत. चला पुढे जाऊयात. तर अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईडचा एक मॉलिक्यूल बनण्यासाठी अशा पद्धतीने कार्बनचा एक ॲटम आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम हे तिघही एकत्र येतात. मग इथे बघा, एका मॉलिक्यूल मध्ये सेम एकसारखे दिसणारे ॲटम आहेत का, तर नाहीत. म्हणजे इथे कार्बनचा ॲटम वेगळा आहे आणि ऑक्सिजनचा ॲटम वेगळा आहे. असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम एकत्र आल्यामुळे हा एलिमेंट होऊ शकत नाही. ठीक आहे. हा, एलिमेंट होण्यासाठी काय कंडिशन आहे, एलिमेंट होण्यासाठी त्यातले सर्व त्याच्या मॉलिक्यूल मधले सर्व ॲटम्स हे एकसारखे असायला पाहिजेत. तो एकटा असला तरी चालेल, पण
बाकीचे असतील तर त्याच्यासारखे सेम टू सेम असायला पाहिजेत. जसं ऑक्सिजनचा मॉलिक्यूल होता आपण त्याला एलिमेंट म्हणालो. कार्बन डायऑक्साइडच्या मॉलिक्यूलला एलिमेंट नाही म्हणता येणार कारण त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काय आलेले आहेत ऍटम्स एकत्र आलेले आहेत. ही बेसिक कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. एलिमेंट्स ओळखण्याची बेसिक कन्सेप्ट आहे की त्यातले ऍटम्स सर्व एकसारखे असतात. ऍटम्स ऑफ द मॉलिक्युल्स आर एक्झॅक्टली सेम. देन that substance, that molecule is called as element. पुढे जाऊयात. As carbon dioxide मग याला काय म्हणायचं? त्याला एलिमेंट म्हणालो. मग याला काय म्हणायचं? तर याला कंपाऊंड म्हणायचं. हे आपण पुढचा भाग नंतर शिकणार आहोत. is made up of two different atoms, it is not an element. What are the properties of elements due to? As elements are made up of atoms, the structure and characteristics of the atoms are responsible for the properties of elements. बघा लक्षात ठेवा. पदार्थ किंवा एलिमेंट्सचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते कशावर डिपेंड करतात तर प्रत्येक एलिमेंट हा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऍटम पासून बनलेला आहे, हो का नाही? प्रत्येक एलिमेंटचा ऍटम वेगळा आहे, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, त्याचं त्यामुळे काय होतं त्याची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे निर्माण होतात. आणि जर स्ट्रक्चर आणि कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येक एलिमेंटचे वेगळे वेगळे असतील तर त्यांच्या प्रॉपर्टीज पण वेगळे वेगळे असणार. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे अशा पद्धतीनं ही गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात आणि ते कोणावर डिपेंड करतात? ते डिपेंड अपॉन द स्ट्रक्चर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऍटम्स. ते ज्यांच्यापासून बनलेले आहेत त्यांच्या स्ट्रक्चर नुसार आणि कॅरेक्टरिस्टिक नुसार ते बनलेले आहेत. तुम्ही जसं पुढे जाल ह्याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला एलिमेंट्स बद्दल आपण पाहणार आहोत. 8वीला तर जास्त आहे अभ्यास. Are the atoms of different elements similar or dissimilar? The atoms of different elements are different. For example, atoms of copper are different from the atoms of iron. Now, let us proceed further. You must be familiar with the various short forms like DR, HM, AC, ADV, CM, DC. हे शॉर्ट फॉर्म्स आहेत कोणाचे तरी. बऱ्याच वेळा आपण शॉर्ट फॉर्मचा वापर करतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळा शॉर्ट फॉर्म लिहित असतो हाताने. तर याचा अर्थ आपल्याला माहित असतो तरी देखील आपण शॉर्ट फॉर्म का लिहितो तर वेळ वाचवण्यासाठी आणि समोरच्याला लिहिलेलं कळण्यासाठी. हे देखील त्याच्या मध्ये उद्देश असतो की असं लिहावं की कळेल ते काय आहे. Do you know what these short forms stand for? कोणासाठी वापरतात शॉर्ट फॉर्म? Right. DR stands for doctor. डॉक्टर. HM for HM stands for headmaster or home minister. होम मिनिस्टर. AC stands for alternate current. ADV stands for advocate. CM stands for chief minister. DC stands for direct current. काही एक्झाम्पल आहेत त्याची. A similar method is used to indicate elements. आणि एलिमेंट्स पण 118 आहेत ना, मग ते पण याच पद्धतीने शॉर्टकट मध्ये सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये लिहिता येतात. आणि बर्झेलियस नावाच्या सायंटिस्टनं पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली आणि मग त्याचा उपयोग इतरांनी करून घेतला. हे लक्षात ठेवा. त्यांनी पण एलिमेंट्स जे शोध लागत गेले त्याचे सिम्बॉल्स बनवत गेले. Berzelius was the first scientist to use the present method of using symbols for elements. The symbol of an element is written in the English script and is the short form of its name. Some elements along with their symbols are shown in the table. आता हे सगळे मी तुम्हाला सांगत नाही कारण आपला वेळ जाईल याच्यामध्ये. तुम्ही ही पुस्तकात वाचा कोणते कोणते सिम्बॉल्स आहेत कोणत्या कोणत्या एलिमेंटसाठी. ठीक आहे, आणि काय काय एलिमेंटची नावं जी आहेत ती एकाच अक्षरावरून सुरू होतात. हायड्रोजन हेलियम H पासून सुरू होतं. मग सिम्बॉल जो आहे तो Hच घेतला का तर नाही. पहिल्यांदा ज्याचा शोध लागला त्याचा H आहे, नंतर ज्याचा शोध लागला त्याचा कसा H लिहायचा म्हणून त्यांनी काय केलं Hच्या पुढचं अक्षर घेतलं E आणि ते स्मॉल लिपीमध्ये लिहिलं. अशा पद्धतीने ती लिहिण्याची पद्धत रूढ झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही हे वाचा आणि त्या पद्धतीने तुम्ही ते समजून घ्या. CA. Here we can see that when the initial letter in the names of two or more elements is the same, a pair of letters is used to write the symbol. For example, sodium, fluorine is written for beryllium. Some elements like hydrogen, sodium, fluorine, silicon and bromine
and obtain information about their symbol, discovery, state, information, and uses. पेज नंबर 94 वर हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तो चार्ट आहे. तो चार्ट त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय भरायचं आहे, तर हे जे तुम्हाला या ठिकाणी एलिमेंट्स दाखवलेले आहेत, या एलिमेंट्सच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय लिहायचंय, नेम ऑफ द एलिमेंट, ते कोणतं एलिमेंट आहे, त्यानंतर सिम्बॉल काय आहे त्याचा, डिस्कवरी ऑफ एलिमेंट्स काय, तुम्ही वाटलीस नावं लिहून घ्या. हायड्रोजन, सोडियम, फ्लोरीन, सिलिकॉन आणि ब्रोमिन यांच्या संदर्भात याचा शोध कुणी लावला, स्टेट, त्यांची अवस्था काय असते, सॉलिड, लिक्विड, गॅस, आणि इन्फॉर्मेशन अँड युजेस, आणि याच्याबद्दलची माहिती तुम्हाला लिहायची आहे. याचा सोर्स कुठे आहे, कुठे आढळतात, ठीक आहे, आणि त्याचा उपयोग कुठे होतो वगैरे, ही माहिती तुम्हाला लिहायची आहे. 5 या एलिमेंटच्या संदर्भातली माहिती तुम्हाला या चार्ट मध्ये लिहायची आहे. त्यांनी लिहून दाखवलेलं आहे, पण मी तुम्हाला ते दाखवणार नाहीये. आपण डायरेक्ट पुढे जाऊयात. तुम्ही स्वतः त्याचा स्टडी करून चार्ट बनवतो. विच मेटल्स डू वी यूज इन डे टू डे लाईफ. आपण दररोज कोणकोणते मेटल्स यूज करतो, तुम्हाला माहिती आहे आपल्या आजूबाजूला कोणकोणते मेटल्स आहेत, पहा. In day-to-day life, gold, silver, iron, copper, and aluminium are some of the elements that we use in our day-to-day life. Are metals elements? Yes, they are elements. हे पण एलिमेंटच आहेत सगळे, जे आपल्याला आजूबाजूला आढळतात आणि ते प्युअर फॉर्म मध्ये असतात, लक्षात ठेवा. Since metals are made up of only one type of atoms, they are elements. हे सगळे एकच Come, type of now atom let us पासून see बनलेले आहेत. how elements are classified. आता एलिमेंटचं क्लासिफिकेशन केले. Elements are generally एलिमेंटचं क्लासिफिकेशन 3 भागात होतं, त्यांच्या प्रॉपर्टीजवर डिपेंड करतं, लक्षात ठेवा. पहा, classified into two groups, that is, metals and non-metals. ऍक्च्युली 2 नाही 3 ग्रुप आहेत. मेटलॉइड्स नावाचा आणखी एक तिसरा ग्रुप आहे, त्यांनी इथं सांगायला पाहिजे होतं, नाही सांगितलं, लक्षात ठेवा. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स असा तिसरा ग्रुप आहे. पहा, The elements which show the properties such as malleability, ductility, conductivity of heat and electricity, density, luster and sonority are called metals. हे आपण बघितलं होतं मागच्या वेळेस की ह्या प्रॉपर्टीज असतात, ठीक आहे, आहेत या मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत. मेटल्स मध्ये मेलॅबिलिटी आहे, त्याचं एखाद्या धातूला गरम करून त्याचा आपण पत्रा बनवू शकतो, थिन शीट बनवू शकतो. डक्टिलिटी, त्याची तार बनवू शकतो, ठीक आहे. कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, त्याच्यातून उष्णता वाहू शकते आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी पण फ्लो होऊ शकते. डेन्सिटी, त्याची काही घनता असते, ठीक आहे. आणि लस्टर, त्याला चकाकी आहे पहा. आणि सोनरिटी, त्याच्यातून ध्वनी निर्माण होऊ शकतो, साऊंड प्रोड्यूस होऊ शकतो. अशा पद्धतीने मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत. आणि याच्या ऑपोजिट प्रॉपर्टीज आहेत ते म्हणजे नॉन मेटलच्या, की ते त्यांच्यात मेलॅबिलिटी नाही, डक्टिलिटी नाही, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी नाहीये, त्यांची डेन्सिटी कमी असते फार, त्यांना लस्टर फार कमी असतं आणि सोनरिटी नसते त्यांच्यामध्ये. म्हणजे हे ऑपोजिट आहेत ते मेटल्स, नॉन मेटल्स आहेत, लक्षात ठेवा. आणि मेटल्स आणि मेटलॉइड्स हा तिसरा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये मेटल्सचे पण काही प्रॉपर्टीज आणि नॉन मेटल्सचे पण काही प्रॉपर्टीज जे आहेत ते त्यांच्यामध्ये दिसतात, म्हणून त्यांना मेटलॉइड्स असं म्हणतात. हा तिसरा प्रकार आहे. काही एलिमेंट्स हे मेटलॉइड्स मध्ये पण जातात. For example, iron, copper, gold. Whereas the elements that do not show any of these properties are called non-metals. For example, phosphorus, sulfur, chlorine. कार्बन देखील आहे, कोळसा. There are a few elements which show some properties of metal and some properties of non-metals. Such elements are called metalloids. मेटॉलॉइड्स बद्दल आता सांगितलं. मेटॉलॉइड्स हा तिसरा प्रकार आहे, की काही असे पण एलिमेंट्स आहेत की ते मेटल्सचे पण आणि नॉन मेटल्सचे पण काही काही प्रॉपर्टीज दाखवतात. For example, arsenic, silicon, selenium. Do you know from which element is the wire that we see in the electric bulb in our house made of? आता हा डू यू नोचा जो अभ्यास आहे तो तुम्ही घरी पण करू शकाल, सहज वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तरी देखील मी या ठिकाणी ही माहिती घेतो आहे, लक्षात घ्या. आणि याच्यानंतर तास मला वाटतं रिपीट व्हायची गरज नाहीये, कारण 4 ते 4 मिनिट उरलेत आणि आपलं सेशन पण जवळपास 2 मिनिटाचा उरलेला आहे ते अभ्यास व्हिडिओचा. पहा, Right. It is made of the element tungsten. आता अशा पद्धतीचे बल्ब वापरत नाही आपण, ज्याच्यामध्ये टंगस्टनची तार असते, लक्षात ठेवा.
काही ठिकाणी अजूनही विक्रीला आहेत बल्ब, पण मॅक्झिमम आता जे बल्ब आहेत ते म्हणजे CFL चे बल्ब होते ते पण गेले आणि आता आपण जे वापरतो आहोत ते LED बल्ब आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे बल्ब आपण वापरत नाही. पण पूर्वी अशा बल्बमध्ये टंगस्टनची तार होती. टंगस्टन हा देखील एलिमेंटच आहे. ठीक आहे. टंगस्टन हे त्याचं इंग्लिश नाव आहे. ऍक्च्युली जर्मन नाव त्याचं वोल्फ्राम नाम म्हणून असतं, वोल्फ्राम. आणि त्याचा सिम्बॉल काय लिहितात वोल्फ्रामचं, तर वोल्फ्रामचं स्पेलिंग पहिल्यांदा W न सुरू होतं म्हणून त्याला W असं त्याचा सिम्बॉल दिलेला होता. अशीच काही नावं आहेत जी वेगवेगळ्या भाषेत त्या देशामध्ये त्याचा शोध लागला म्हणून त्यांनी त्याचं नाव दिलं आणि मग त्याचा सिम्बॉल पुढे आला, असं झालेलं असतं ते. It is denoted by the symbol W, which is derived from its German name Wolfram. Similarly, the symbols of silver and gold, that is AG and लॅटिन नाव AU, आहे. are derived from their Latin names Argentum Argentum. and Aurum, respectively. त्यामुळे त्यांचं Some metals symbol are बदलतो. difficult to use in pure form. For example, pure iron rusts in air and pure gold is very soft and bends easily. ह्या गोष्टी लक्षात घ्या की आयर्न प्युअर फॉर्म मध्ये जर वापरलं तर ते लगेच गंजायला सुरू होतं आणि गोल्ड प्युअर फॉर्म मध्ये जर वापरला तर ते इतकं मऊ असतं की लगेच तुटून जातं, त्याचे दागिने लगेच खराब होऊन जातात. मग काय करायचं याला, तर ते अलॉय नावाचा नवीन प्रकार आहे. अलॉय म्हणजे काय, तर मेटल्स मध्ये दुसरे मेटल जर ऍड केलं तर त्यांचं एक मिक्सचर बनतं की ज्याच्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज चेंज होऊन जातात. लक्षात घ्या. पण जर आपण एक्सट्रॅक्ट केले पुन्हा तर डिकम्पोजिशन केले तर त्याच्यातून आपल्याला ओरिजिनल मेटल्स वेगळे वेगळे करता येतात. तर ही नवीन सिस्टम आहे, त्याला अलॉय असं म्हणतात. Hence, properties of the original metals are modified by mixing one or more elements in it. Such a mixture of metals is called as an Alloy. alloy. म्हणजे एका एलिमेंट मध्ये दुसरा एलिमेंट ऍड केल्यानंतर जे तयार होतं त्याला अलॉय असं म्हणतात. त्याची प्रॉपर्टी Brass, steel, and 22 karat gold are a few examples of alloys. हे त्याची एक्झाम्पल्स आहेत. ब्रास म्हणजे पितळ, आपल्या घरातलं पितळ आहे ते अलॉय आहे. दोन वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत, लक्षात ठेवा. स्टील हे पण अलॉय आहे आणि 22 कॅरेट गोल्ड, सोन्यामध्ये तांब मिक्स केलं जातं त्यामुळे 22 कॅरेट गोल्ड होतं, नाहीतर प्युअर सोनं 24 कॅरेट गोल्ड असतं, लक्षात ठेवा. Now, let us consider some elements like hydrogen, helium, germanium. हा भाग मी तुम्हाला देणार आहे. त्यांनी सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, मला वाटतं त्यामध्ये त्यांनी कन्वर्ट करायला सांगितलेलं आहे. एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन सॉलिड, लिक्विड, गॅसेस मध्ये पण करता येतं. हे मी तुम्हाला घरचा अभ्यासात देतोय कारण 1 मिनिट उरलेला आहे, फार वेळ कमी आहे. आपण थोडंसं पुढे घेऊया, तुमच्या लक्षात येईल ते. करेक्ट. मेटल, नॉन मेटल आणि मेटॉलिट्स मध्ये कन्वर्ट केलेला आहे. याचा घरचा अभ्यास तुम्हाला मी देतो, तुम्ही तो पहा. ठीक आहे. हे काही अवघड नाही, सोपं आहे. तुम्ही जर पुस्तकात जरी वाचलं तर ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तर एलिमेंट्स सॉलिड, लिक्विड, गॅसेस मध्ये पण क्लासिफाय करता येतात. मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॉलिट्स मध्ये पण क्लासिफाय करता येतात. मी ते दोन्ही क्वेश्चन देणार आहेत तुम्हाला आणि हे सर्व एक्झाम्पल्स देणार आहे. ठीक आहे. ओके. तास संपतोय माझा, 1 मिनिटापेक्षा कमी वेळ उरलेला आहे आणि घरचा अभ्यास करा, मी पाठवतो तो. ओके. उद्या परत भेटूया. बाय सर. बाय. उद्या तास. चलो बाय. बाय सर. बाय बाय सर. बाय सर. बाय. गुड डे. बाय. गुड डे सर.